सॉल्व केलंय का बघा. एक्झाम्पल काय होतं सांगा मला. सांगा एक्झाम्पल. साइन ए सांगा एक्झाम्पल. अपॉन 3 पुढे साइन किती होतं इक्वल्स टू आणि काय दिलेलं पुढे ए आणि बी कुठल्या क्वाड्रंट मध्ये ए आणि बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड. आणि अजून काय इन्फॉर्मेशन दिलेली काय प्रूव्ह करायचंय 4 cos प्लस किती 3 cos b इक्वल्स टू -5. केलंय का सॉल्व हे एक्झाम्पल सगळ्यांनी. हाफ झालंय बॉईज मध्ये झालं नाहीये ना. काय करायचं सांगा. फर्स्ट स्टेप काय सांगितलेली ज्यांनी सॉल्व केले ते सांगू शकतात ना. सांगा काय केलेलं. साइन ए अपॉन काय होतं इज इक्वल्स टू 1/5. मग साइन ए साठी काय होईल 3/5. हा इकडे शिफ्ट करणार आपण. ह्याला काय म्हणला फर्स्ट. सेकंड काय करणार साइन ए वरनं काय काढणार कॉस ए. कोणती आयडेंटिटी वापरणार साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. काय काढायचंय कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1 मायनस. हा इकडे जाईल काय होईल साइन स्क्वेअर ए 1 मायनस टाका व्हॅल्यू 3/5 चा स्क्वेअर 1 मायनस 9/25 दॅट इज 25 मायनस 9/25 किती येतील 16/25. बट हा काय आला कॉस स्क्वेअर ए. आपल्याला काय हवाय कॉस ए. मग काय येईल प्लस मायनस 4/5. बट ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं साइन. मग कॉसची व्हॅल्यू काय येणार तुमची. मग ए काय ए इन सेकंड क्वाड्रंट. मग काय होईल कॉस ए इक्वल्स टू काय येईल -4/5. हे झालं इक्वेशन 2. पुढे ए साठी झालं बी साठी काढावं लागेल का. बी साठी काय येईल मग साइन बी अपॉन 4 इक्वल्स टू 1/5. मग साइन बी इज इक्वल्स टू किती येईल 4/5. आता साइन बी निघाला त्याच्यावरून कॉस बी काढू शकता कसा साइन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर बी इक्वल्स टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर बी इज इक्वल्स टू काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर बी दॅट इज 1 मायनस 4/5 चा स्क्वेअर दॅट इज 1 मायनस 16/25 दॅट इज 25 मायनस 16/25 किती येतील 9/25. हा काय आला पण कॉस स्क्वेअर बी. आपल्याला हवाय काय इथं प्लस मायनस येईल सॉरी कॉस बी येईल ना दॅट इज 3/5 प्लस मायनस मध्ये. बट बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये सेकंड मध्ये काय पॉझिटिव्ह असतो साइन. मग कॉस बी काय येईल तुम्ही घेताना कॉस बी कोणता घेणार -3/5. ए लक्ष द्यायचंय तुमच्यासाठी चाललंय. पुढे इक्वेशन काय होतं 4 cos a प्लस 3 cos b इक्वल्स टू -5 प्रूव्ह करायचंय. मग काय घेणार LHS कन्सिडर करा. LHS काय तुमची काय 4 cos a प्लस 3 cos b दॅट इज 4 इंटू cos a ची व्हॅल्यू किती आली आहे cos a ची व्हॅल्यू किती आली आहे -4/5 प्लस 3 इंटू cos b ची व्हॅल्यू किती आली आहे -3/5
5 पुढे काय होईल -16/5 प्लस आणि हा मायनस प्लस मायनस काय होईल -9/5 काय होईल सांगा काय होईल -25/5 दॅट इज -5 इज इक्वल्स टू RHS झालं का प्रूव्ह काय अवघड होतं का एक्झाम्पल मध्ये मग का सोडवलं नाही वेळ नव्हता मेन कारण हेच आहे वेळ नव्हता जास्त बिझी आहे तुम्ही दिलं नसेल तर लिहून घ्या या साईडला येऊ ह्याला इकडं करू तू इकडे